नमस्कार. आपल्याला नेहमीच काहीतरी छान, गोड असं काहीतरी खावंसं वाटतं आणि दरवेळेस काय नेहमी तोच शिरा बनवायचा. म्हणून म्हटलं आज असा मस्त असा मुगाच्या डाळीचा शिरा करूया. कधी बनवलाही नव्हता आणि म्हटलं की कसा बनेल आणि जर तो चांगला बनला तर नक्कीच तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करेन. तर हा जो मस्त असा दिसणारा मुगाच्या डाळीचा शिरा आहे, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, मुगाची डाळ जी आहे ती मस्त अशी भिजवायची आहे आणि भिजवून झाल्यानंतर तिला छान सुकवून घ्यायची. सुकवून झाल्यानंतर तिच्यामध्ये थोडासा तरी नरमाई जी आहे ती असते, म्हणून तिला छान गॅसवर जे आहे गरम करून घ्यायची आणि ती थंड झाली की मग आपल्याला तिला मस्त असं वाटून घ्यायचंय आणि तिला छान थंड करायची आधी. आधी बघून घ्यायचं की जी आपण डाळ भाजतोय तर तिच्यामधला जो ओलावा आहे तो कमी झालाय की नाही आणि त्या स्टेजला आपल्याला डाळ जी आहे ही थंड करायची आहे आणि तिला जास्त भाजायची नाही, नाहीतर आपला जो शिरा आहे तो असा येल्लोइश नाही दिसत. तो असा काळपट दिसायला लागतो. म्हणून तिला जास्त भाजायची नाही. कमी गॅसवरच मस्त असं फक्त तिचा ओलावा जो आहे हा काढून घ्यायचा. मग एका मिक्सरच्या जारमध्ये थंड झाल्यानंतर तिला मस्त असं फिरवून घ्यायचं आणि त्याचा रवा तयार करायचा. मुगाच्या डाळीचा थोडक्यात आपल्याला एक रवा तयार करायचा आहे आणि ही आपली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. एकदाचा रवा तयार झाला की मग आपल्याला तर माहितीच आहे की शिरा आपल्याला कसा बनवायचा असतो. तर आता इथे रवा आपला तयार झालाय. तर मी आता कढईमध्ये तूप टाकून घेते. सगळ्यात आधी आपल्याला तो जो रवा आहे तो छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. म्हणून मी इथे तूप घेते आहे. आता किती तूप घ्यायचं तर आपला रवा जो आहे तो जर 1 कप असेल तर आपल्याला तूप सुद्धा किती घ्यायचं आहे 1 कप घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो रवा आहे मुगाच्या डाळीचा तो रवा टाकून छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता भाजलाय हे आपल्याला कसं समजेल तर जेव्हा त्याच्यामधून तूप रिलीज होईल तर त्यावेळेस आपला जो रवा आहे तो छानपैकी भाजला गेलाय असं आपण समजतो. त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये छान असे ड्रायफ्रुट्स टाकू शकतो. त्याच्यानंतर वेलदोड्याची पावडर, जायफळ हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये टेस्ट त्याची छान वाढवण्यासाठी हे सगळं टाकू शकतो. तर मी इथे छानपैकी रवा जो आहे हा भाजून घेतलाय. ह्या स्टेजला आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे दूध. दूध किंवा पाणी हे तुम्ही टाकू शकता. आता पाणी किंवा दूध किती टाकायचं आहे तर 1 कप रवा असेल तर आपल्याला 3 कप दूध टाकायचं आहे किंवा तुम्ही पाणी आणि दूध असं मिक्स करून पण टाकू शकता किंवा फक्त पाणी सुद्धा वापरू शकता. तर 3 कप आपल्याला इथे दूध त्याच्यामध्ये टाकायचंय आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे. छान थोड्याशा चारोळ्या टाकायच्या म्हणजे अजून टेस्ट त्याची छान येते आणि त्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर. आता साखर किती टाकायची आहे तर 1 कप रवा असेल तर त्याला आपल्याला 1 कप साखर टाकायची. जर तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडी कमी साखर टाकली तरी चालते आणि असा मस्त असा आपला शिरा जो आहे हा बनून तयार होतो. एकदम छान लागतो. मी पहिल्यांदा ट्राय केला पण मला खूप आवडला आणि हा मी नेहमी बनवेल. तुम्हीही नक्की बनवा. तर अशी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तर अशाच रेसिपी सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.